किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय असा आहे जो सर्वांसाठी काळजीचा आहे आणि हा सतर्कतेचा इशारा आहे का खूप ऊन वाढत आहे यावर्षी आणि तापमान खूप वाढलंय 42-43 अंश सेल्सिअस पर्यंत अहिल्यानगरचं तापमान गेलेलं आहे काही काही ठिकाणी। तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला डाळिंबाला दोन प्रमुख समस्या ह्या सतावणार आहे, ती म्हणजे सनबर्निंग आणि दुसरं म्हणजे पाणी। आता ह्या दोन्हींचं नियोजन कसं करायचं, पाण्याचं नियोजन कसं करायचं, उन्हाळ्यामध्ये पाणी कसं द्यायचं आणि सनबर्निंगपासून बाग कसा वाचवायचा, ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, चला सुरुवात करूया। आपण पहिला विषय तो बघू जो आहे सनबर्निंगचा। तर शेतकरी मित्रांनो, आता काय होते, प्रखर ऊन पडलेलं आहे यावर्षी। 2-3 वर्षाच्या तुलनेमध्ये सगळ्यात जादा उन्हाची तीव्रता वाढत आहे, प्रखर ऊन पडलेलं आहे। अशा वेळेस अशा कंडिशनमध्ये आत्ताच जे सेटिंग झालेले फळ आहे किंवा आत्ताच जो लालमधून हिरवेत रूपांतर झालेले फळ आहे यांना सनबर्निंगचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। तर एक समजून घ्या, समजा आता हे फळ आहे, या फळाला जर सूर्याच्या साईडनं त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला तर ही जी साईड असते ही पूर्ण भाजून जाते आणि त्या साईडनं टणक होते। ह्यावेळेस चट्टा पडल्यामुळे चांगले फळ आहे, आत्तापर्यंत आपण सेटिंग करून चांगले अवस्थेत आणलेले, पण आता हा सनबर्निंगचा चट्टा पडल्यानंतर मार्केटमध्ये कमी रेटनं विकला जातो आणि हेच आपल्याला संरक्षण करायचं आहे, हीच काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता काय होईल, सगळ्याच शेतकऱ्यांना जे क्रॉप कव्हर आहे ते टाकणं शक्य नाही किंवा सगळ्याच शेतकऱ्यांना फळं जादा असतील तर प्रत्येक फळामध्ये तुमची कापडी पिशवी किंवा न्यूजपेपर, इंग्लिश न्यूजपेपर हे टाकणं शक्य नाही। अशा शेतकऱ्यांनी एक ध्यान ठेवायचं की जे टॉपचे शेंडे असतील, म्हणजे ज्या ज्या झाडावरती जे टॉपवर शेंडे येतात ते शेंडे काढायचे नाही, म्हणजे आगारी काढायचे नाही। आणि फळांच्या आसपासच्या आगारी आता काढणं बंद करा, आता सेटिंग झालेलं आहे। ज्यावेळेस तुम्हाला पाऊस पडेल त्यावेळेस आपण काटा छाटणी घेणार आहे, त्याच्यामध्ये ते शेंडे आपण काढणारच आहे। पण शेतकऱ्यांनी आता ध्यान ठेवा, सावलीसाठी तुम्हाला हा पर्याय करायचा आहे की टॉपचे जे शेंडे निघले असतील किंवा मध्ये जे शेंडे निघणार आहे त्याच्यापासून आपल्याला पहिला संरक्षण करायचं आहे फळाचं। त्याच्यासाठी सावलीची आपल्याला गरज पडणार आहे। आणि सगळ्यात उणे डाळिंबाच्या टॉपचे शेंडे ठेवायचे झाडाचे किंवा आतमधले शेंडे ठेवायचे। आता हे शेंडे आपण ज्यावेळेस काटा छाटणी करणार आहे त्यावेळेस काढणारच आहे। आता शक्यतो शेंडे ठेवाच, आता आपल्याला जादा संरक्षणाची गरज आहे, जादा उन्हापासून वाचवण्यासाठी आपल्याला बाग पूर्ण संरक्षित करण्याची गरज आहे, उन्हाची संरक्षित करण्याची गरज आहे। त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सनबर्निंगसाठी 1-2 कंपन्यांचे नावं सांगतो, त्याचे स्प्रे सांगतो, त्याचे औषधाचे नावं सांगतो। सगळ्यात पहिलं हे कृष्णावेली ॲग्रोटेकचं अमृत बायोसील नावाचं प्रोडक्ट आहे। ते 2 ml पर लिटरला घ्यायचं, म्हणजे 200 लिटर पाण्याला 400 ml घेऊन त्याचा स्प्रे करून घ्या। आणि दुसरं औषध आहे ते हे तुमचं फ्रीही कंपनीचं सिलिक्झॉल, हे औषध घ्या आणि त्याचा स्प्रे करा। आणि तिसरं आहे तुमचं जे की आहे काजू, हे आहे ते 2 ml घ्या आणि स्प्रे करून घ्या। आणि चौथं औषध आहे तुम्हाला जे कोणतंही सिलिकॉन, वेदांत ॲग्रो सिलिकॉन घ्या किंवा कोणत्या कंपनी सिलिकॉन घ्या, एक ध्यानात राहून द्या, प्रत्येक स्प्रेला किंवा एखाद्या एक स्प्रेला तुम्हाला सिलिकॉनचा स्प्रे घ्यायचा आहे। सिलिकॉन तुम्हाला ह्या उन्हाच्या ट्रेसपासून वाचवणार आहे। तर काय होतं, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो शेतकऱ्यांना की जैविक आणि अजैविक ट्रेस पडतो, या ट्रेसमुळे झाडांची साईज थांबली जाते, जे साईज थांबते फळांची ती साईज थांबली जाते आणि नंतर तुमच्यावाले जे फळ आहे त्याचे गोटे तयार होतात। मग शेतकरी मित्रांनो, आता ज्यांची साईज ह्या पद्धतीने आहे, ही जी साईज आहे त्या शेतकऱ्यांनी फळ दाबून बघा आणि ह्या कंडिशनला जर फळ कडक वाटत असेल, कारण काय झालंय, आपण मागच्या जे फळं निघण्यासाठी किंवा मागची फ्लॉवरिंग निघण्यासाठी खूप जादा प्रमाणामध्ये पिजारचं प्रमाण घेतलंय, ह्यामुळे याच्यावरती अतिरिक्त पिजार झाल्यामुळे आत्ता सध्याच्या कंडिशनला हे फळ कडक झालेले आहे, म्हणजे लूज झाले होते आणि अचानक ऊन पडलं आणि ह्या उन्हामुळे हे फळ अतिशय कडक झालेले आणि हे फळाची साईज होणार नाही तुम्हाला। जरी पहिली सेटिंग झाली, बायोसील सारखे सिलिकॉनचे स्प्रे घ्यायचे आणि तुम्हाला योग्य नियोजन करायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपला दुसरा सब्जेक्ट आहे, दुसरी समस्या तुमच्यावाली की ह्या उन्हाच्या कंडिशनमध्ये ह्या उन्हाळ्यात तुम्हाला डाळिंबाला पाणी किती पद्धतीने द्यायचं, पाणी किती प्रमाणात द्यायचं, किती दिवसानंतर द्यायचं ते पण सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ध्यानात राहून द्या, आपल्या बागाला पाणी हे चांगल्या प्रमाणात लागणार आहे। जरी कोणी सांगत असेल 4-4 दिवसांनी 2-2 दिवसांनी तुम्हाला पाणी द्यायचं आहे, सेटिंगच्या काळामध्ये आपण ताण देऊन त्याला पाणी दिलं, पण आता तसं करता येणार नाही। आता सगळ्यात जादा अन्नद्रव्य तयार करण्यासाठी त्याला पाणीच लागणार आहे। ऊन पडतंय, झाड ट्रेसमध्ये जातं, ह्या ट्रेसमधून बाहेर निघण्यासाठी त्याला पाणीच लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आत्ता जे 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा गॅप तुम्ही पाणी देण्यासाठी देत होते, तो आता 1.5 दिवसाचा करायचा आहे, फक्त दिवसाआड करायचा। 1 दिवसाआड पाणी द्या। आणि पाणी जर द्यायचं असेल, तुम्हाला वाटत असेल जास्त पाणी होतंय, काही जमीन असेल
तर 1-1.5 तासच पाणी द्या, हे लेवल राहून द्या. तुम्ही एक खटी जर 2-3 दिवसानंतर 2-3 तास पाणी देत असेल तर तेच तुम्ही 1.5 तासावर आणा, पण ते दिवसाड घ्या. एक दिवस करा, पाणी व्यवस्थित द्या. आणि सगळ्यात मोठं, आता काही काही ठिकाणी पाण्याची कमतरता भासते, अशा वेळेस आपण जादा पाणी देऊ शकत नाही किंवा पाण्याचा बाष्प बहून होऊ नये याच्यासाठी तुम्हाला मल्चिंग करायचं. आता तुम्ही बघू शकता इथं या शेतकऱ्यांनी तुम्हाला मल्चिंग करायला दाखवलंय. या शेतकऱ्यांनी काय केलंय, आपलं घरगुती मल्चिंग केलंय. पैसे जास्त न घालता या शेतकऱ्यांनी आपलं ऊसाचं पाचचं मल्चिंग केलंय. आणि हे मल्चिंग अशा ठिकाणी केलंय की जिथं तुमचं ड्रीप आहे. यामुळे काय होतं, जे ड्रीप खाली पाणी पडतं त्याचं बाष्पीभवन होऊन जाणार नाही आणि झाडाला पाणी कमी पडणार नाही गारवा राहिल्यानंतर. तर शेतकऱ्यांना मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, ज्यावेळेस झाडाला कळतं की आपलं आतमधलं पाणी किंवा आतमध्ये साठवलेलं अन्नद्रव्य हे सूर्यप्रकाशाने किंवा तानाने बाहेर निघून जातं, अशा वेळेस झाड हे पर्णरंध्र बंद करत असतं. आणि पर्णरंध्र बंद केल्यानंतर कोणत्याच प्रकारचे अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रन हे अपटेक केले जात नाही. नुसतं मुळींद्वारे तुम्हाला अन्नद्रव्य अपटेक करून झाडाला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्य भेटत नाही. प्रकाश संश्लेषण क्रिया केल्याशिवाय किंवा अन्नद्रव्याने अपटेक केल्याशिवाय पानातून साईज होत नाही. अशा वेळेस शेतकऱ्यांनी एक ध्यानात राहून द्यायचं, पाण्याचं प्रमाण हे योग्य राहून द्यायचं. तुम्ही आत्ता मल्चिंग करा ह्या पास्टचं. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही क्रॉप कव्हर पण टाकू शकतात. त्याने पण तुमच्यावाली पाण्याचा ताण किंवा उन्हाचा ताण सहन करेल आणि हे पाणी कमी देण्याची गरज पडणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, अजून काही नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल, आमच्या व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसानंतर बघायला भेटत असतात, तरी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी तुमच्या प्रॉब्लेमवरती नक्कीच व्हिडिओ तयार करायचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.